मला आज 10 दिवस झाले साहेबा इथे माझे दोन बांधव छोटे भाऊ आहेत माझे दोन्ही आणि माझा विचार घेऊन माझ्या हिशोबाने आपल्याला कुठला पॉइंट चांगला राहील ह्या हिशोबाने आम्ही ही जागा निरीक्षक केलेली. त्याच्यामुळं 10 दिवसामध्ये जे ओबीसी समाज आहे आमच्या हाके बांधावाला आणि वाघमारे याला आबाला भरपूर ओबीसी समाजाचा महाराष्ट्रातला इतकी साथ मिळली आणि त्याचं नेतृत्व करण्याकरता मी 24 तास इथेच रात्रभर आतमध्ये त्याच्या पैसे असतो दिवसभर जनतेपाशी असतो बाहेर पटांगणात. मी जर आत राहिलो तर जनता थोडीशी काहीतरी पुढे हे होऊ नये म्हणून जनता सांभाळायचं मनोवत त्याचे काहीतरी हे करायचं हे अशा पद्धतीने बाहेर मी जरांगे पाटील ओबीसीतून घेईन म्हणते. आता ते पाटील तुमच्यामुळे मला शब्द आला ते पाटील मी समजित नाही कोण पाटील पाटी पुशिली त्याची पण त्याला म्हणा तू काय कर त्याला ओबीसीतून काय घ्यायचं तर घे फक्त आमचे लक्ष्मणराव सुधानी आंबेडकर बाबासाहेबांच्या विचाराचे महात्मा ज्योतिबा फुले याच्या विचाराचे हे जी संविधानिक जे पुस्तकाचा अभ्यास करून जी बोलते आणि त्या पुस्तकावर जी ज्ञान देतील गच्चे अगदी घेतात आणि जनतेला देतील तसं जरंगेला म्हणा तो आम्हाला त्यातल्या 5 ओळी त्या संविधानातल्या वाचून दाखव मग आपण ठरवू त्या नेमकं ओबीसी आणि मराठा कसा घ्यायचा आणि काय करायचा आहे. अहो याला एक तुम्हाला सांगतो गांजा फुक्या दारू पिणारा मटके खेळणारा पुढे तरी पडणारा एक समाज असल्यामुळे समाजाने त्याला एक भावले उभा केलं आणि ह्या भावलेला समाजाने भरपूर साथ दिली पण समाजाची त्यांनी एक पहिली मागणी काय होती त्याची दिवसेंदिवस त्याच्या मागण्या काय बदलत चालल्या याचा तुम्ही तरी मीडियावाले सगळे विचार करा या गोष्टीचा. त्याच्या पाय उचलला का खाली पाहिलेली मुंगी होती नंतर मंगळा होतो नंतर लगेच साप होतो आणि नंतर लगेच मोठू होतो. अरे जात त्याची यालाच कळा ना नेमकं याची जात मराठीची आहे त्या दुसऱ्याची मराठ्याला फसायला लागलाय. हा मराठी समाजाला हे फसवणूक चालू आहे याची याच्या कमाई करता गोरगरीब बिचारे मराठी बांधव भावनिक केलं त्यांनी याच्या कमाई करता. याला म्हणा तू काय कर घरी जा तुला 1 घंटा कर मध्ये का कारण इथं काय होतं हजारो लोक दुखत काही नाही होतं ते काय दुखत आहे कोण म्हणते त्याला म्हणा दवाखाना बदल आणि काय किती पुढे चांगल्या दवाखान्यात आपण मुंबईच्या याच्या मोठ्या दवाखान्यात जाऊ काय तो किडण्या गेल्या असल्या किंवा पुढे एखादा खाल्लेल्या वर कट झाला असला खाल्ला त्याचा तर ते आपण चेक करून घेऊ आणि त्याचा खर्च मी देतो शेतकरी 1 एकरवाला तर हे येऊन जाऊन त्या दवाखान्यात पडतो 10 लोक तुम्हासारखे आपले बिचारे नगेवा पाटील म्हणून आपल्या खर्च लढवते म्हणून भावनिक करतो त्या 20 लोकांना तरी बिचारे हातपायचे घरी गेले त्याला म्हणा तुम्हाला तुला तांबे भरून मागवर देते का तुला हा मी ते सांगतो ना आता एक क्लिप टाकली ना की आपले आंदोलन हाके आणि वाघमारे आबा यांचे दोघांचे 10 दिवसातलं वजन आम्ही ज्या दिवशी बसले त्या दिवशी वजन मोडलेलं छापेल पावती माझ्याकडे आजचं वजन मोजा किती भरते आणि त्याचं ज्या दिवशी बसलाय त्या दिवशी वजन मोजा आजचं मोजा. अहो हे आंदोलन करून 2.5 किलो वाढानं हो लोक काजू बदाम खाऊन धरणीमध्ये सगळ्या लोकांच्या ध्यानात आले बदाम काजू काय जावरून खाल्ले चाबरीच्या आणि पडद्याच्या आडून जाऊन काय खाल्लं सुक्का मटण चारलं त्याला नाही कोणाला माहीत उचली तू. अहो ते नारायण डॉक्टर 15 लाख रुपये त्याचा तोटा झाला त्या तारक डॉक्टरचा रातना दिवस त्याच्या सगळं हिंडला ते तारक डॉक्टर बिचारा औरंगाबादला दवाखाना त्याचा विरोधी तुम्हाला सांगतो ते मोठा हॉस्पिटल जे दिसतंय साई हॉस्पिटल त्याचा नंबर 1 ला आहे आणि त्याला जो माईक उघडू तू अरे तर हा याच्यात पिसाळ्याला कुत्र्याचा सगळा समाज तो हा करता झटत
त्याच्याकरता ते घातला 15 तुम्ही जे सर प्रश्न विचारला किंवा जरांगे म्हणतो मला ओबीसीतून पाहिजे, सरकार म्हणतं याच्यामध्ये 10% देऊ. आता कायद्याच्या घटनेच्या हिशोबाने सरकारच्या घटनेप्रमाणे जे कायदा आहे कायद्याप्रमाणे सरकारने चालणं गरजेचं आहे. आणि हे घेईन हे फक्त आता याचं काय झालेलं आहे 9 महिन्याचं पोट आलेलं आहे. हे पोट आलेलं जिरे करते हे फक्त भविष्य चालू आहे त्याचं. आणि सरकारने बरं का सरकारने काय होत नाही काय होत नाही सरकारने याच्या मागे नुसता एक हातभर दांडा घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या बाहेर काढून द्यायचा. तर मराठा समाज आणि ओबीसी अजून खाऊन एका इतरांनी महाराष्ट्रात गोडी गोंधळी नांदत. पण जरंगे हे नावाचं पिल्लू महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय स्थानिक पातळीवरला पुढे महाराष्ट्रामध्ये टोटल ठिकाणी हे ओबीसी आणि तोंडाला फेस यायला लागला. मर्यादा असती ते आता 20 वाढायला लागले ते पिसाळा कुत्र्याचे ते पिसाळ्यावानी पण आता तोंडाला फेस येऊन पण पडत आहे. अरे याला समाज म्हणते, याला समाजाकरता मागायला निघला म्हणते का? समाजाकरता शहीद आणि अभ्यास करून समाजाला मागणं गरजेचं असतं. समाजाचं हित काय आहे हे समाजाने करून घ्यायला पाहिजे. काय उगाच काय या झाडावून त्या झाडं एक पुढं हातात दिला तर जे झाडं ते झाड त्या पुढ्याला काढू लागली का मुरमुरे खाली आणि काय झाली वर. तुम्ही जे सर प्रश्न विचारला किंवा जरांगे म्हणतो मला ओबीसीतून पाहिजे, सरकार म्हणतं याच्यामध्ये 10% देऊ. आता कायद्याच्या घटनेच्या हिशोबाने सरकारच्या घटनेप्रमाणे जे कायदा आहे कायद्याप्रमाणे सरकारने चालणं गरजेचं आहे. आणि हे घेईन हे फक्त आता याचं काय झालेलं आहे 9 महिन्याचं पोट आलेलं आहे. हे पोट आलेलं जिरे करते हे फक्त भविष्य चालू आहे त्याचं. आणि सरकारने बरं का सरकारने काय होत नाही काय होत नाही सरकारने याच्या मागे नुसता एक हातभर दांडा घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या बाहेर काढून द्यायचा. तर मराठा समाज आणि ओबीसी अजून खाऊन एका इतरांनी महाराष्ट्रात गोडी गोंधळी नांदत. पण जरंगे हे नावाचं पिल्लू महाराष्ट्राच्या बाहेर गेल्याशिवाय स्थानिक पातळीवरला पुढे महाराष्ट्रामध्ये टोटल ठिकाणी हे ओबीसी आणि बाहेर काढून दिल्याशिवाय समाजाला ते सुख लागणार नाही. कारण कसं आहे आपला ओबीसी समाज आक्रमक नव्हता. बघा बापाने एक बापाचं कर्तव्य पार पाडलं आणि आईने एक आईचं कर्तव्य पार पाडलं. तर त्याच्यानंतर आई काय करते तुमच्या लक्षात आहे का? बाळ दूध घे, बाळ दूध घे म्हणजे हे राजकीय जी आई आहे राजकीय आई आणि बाप ह्या राजकीय मोठ्या पुढाऱ्यांनी फुल प्रतिसाद त्याला अशी जी सर थानाचं ते तोंड असतं गाईचं याचं वासराचं तोंडात तसं असंच सर त्याच्या तोंडाचे भरपूर दूध प्याला आणि दूध पिऊन गाईच्या सराला चावायला लागला ते आता. लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो, लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो, पंकज भाई तुम आगे बढ़ो, पंकज से तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मी रामप्रसाद थोरात, सभापती पंचायत समिती परतूर, ओबीसी समन्वयक परतूर तालुका. आज आम्ही या ठिकाणी परिसरातून 40 फोर व्हीलर आणि 200 बाईक घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत. आता 2 तासापूर्वी आमच्या परिसरात आष्टी तालुका परतूर या ठिकाणी आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करून आलो. जवळजवळ 1,500 ते 2,000 जनसमुदाय त्या ठिकाणी होता.
या ओबीसी आरक्षणात घुसखोरीचा सध्याचा जो काही विषय चालू आहे त्याच्यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेले हाके सर, वाघमारे साहेब यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. शासनानं गांभीर्यानं हा विषय या ठिकाणी घ्यावा, अन्यथा ओबीसी समाज सध्या चिडलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांनी गांभीर्यानं या गोष्टीची जाणीव शासनाला व्हावी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व एकच पर्व, ओबीसी सर्व नाहीये. शेवटी पाण्याचं पाणी दुधाचं दूध होत असते. म्हणून जी भूमिका आज ओबीसीच्या घेतलेली आहे ती प्रामाणिकपणाची घेतलेली आहे, इमानदारीने घेतलेली आहे. म्हणूनच या ठिकाणी लक्ष्मण हाके साहेब आणि नवनाथराव वाघमारे उपोषणाला बसलेले आहेत. या सगळ्या गोष्टीची जागृती करण्यासाठी आणि ते आम्ही ठरवलं त्या आंतरवेलीच मध्ये बसायचं, पण पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली नाही मध्ये. मग त्याच्या या वेशीलाच बसलो आणि इथं बसूनच आम्ही आंदोलन सुरू केलंय. मला वाटतं 4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी येऊन गेलो इथं. माझं भाषण इथलं व्हायरल झालंय खूप मोठ्या प्रमाणात. त्यावेळेस मी बोललो, आजही बोलतोय आता. आणि म्हणून या ठिकाणी हे चाललेला जो काही असा प्रकार सामाजिक विषमतेचा वेगवेगळं करण्याचा जो जरांगे समाजामध्ये तेढ निर्माण करू लागलेला आहे हे बंद झालं जाय पाहिजे. शासनाने बंद केलं पाहिजे, त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहोत. आम्ही राज्यकर्ते आहोत. आम्हाला आरक्षणाची काही गरज नाहीये. आम्ही काही मागासवर्गीय नाही, ओबीसीचे मागासवर्गीय येतं त्यांच्या लाईनला जाऊन बसण्याची गरज नाही आम्हाला. आम्ही पाटील आहेत, आम्ही देशमुख आहेत, आम्ही एवढे सगळे आहोत. आम्हाला काय गरज आहे? म्हणून त्यावेळेस त्यांनी झिटकारलं नसता हे सर्व त्यावेळेस हो म्हणाले असते. आज जे 50% आरक्षण वरचं देता येत नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 75 कडे केलं असतं. मग त्यावेळेस हे सगळे समाविष्ट झाले असते. पण तुम्ही त्यावेळेस घेतलं नाही आणि याच्यावर तुम्ही काय मागण्या केल्यात? अहो जरांगेला कुणी पेटवलं की त्यांनी आम्हाला बोलवलं चर्चेला, कारण शेवटी कोणतीही गोष्ट चर्चेशिवाय सुटत नसते. आपण काही त्या जरांग्यासारखे दंडील नाहीये. ओबीसी हा सहिष्णू आहे म्हणून त्यांचं निमंत्रण इथं आलं आणि म्हणून आम्ही काल त्यांना भेटायला बोलायला गेलो शिष्टमंडळ. त्या शिष्टमंडळ इथलं एक शिष्टमंडळ आणि पुण्याला ॲडव्होकेट मंगेश ससाने ओबीसीचे आहे ते तिथं बसते. त्यांचा बी आज 8वा 9वा दिवस आहे. ते दोन्ही शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि त्यांच्याबरोबर आम्ही पूर्ण चर्चा केली. त्यांचे 8-10 मंत्री होते, त्यांचे सचिव होते आणि मुख्यमंत्री होते दोन्ही. त्याच्यावर आम्ही चर्चा झाली की तुम्ही जे शासनामधून जो काय तुम्ही आदेश काढलेला आहे, जो अध्यादेश तुम्ही म्हणतात ते तो काढलेला आहे मसुदा सगळ्या सोयऱ्याचा, तो रद्द करा. 2004 पासून जे काय तुम्ही बोगस कुणबी नोंदी केलेल्या आहेत ओबीसीच्या त्या रद्द करा. आणि आता या चुकीच्या शिंदे कमिटीनं आणि मागासवर्गीय आयोगानं जे चुकीचे जे काही निर्णय घेऊन त्या ठिकाणी 54 लाख हे कुणबी नोंदी काढल्यात त्या बोगस आहेत, त्या खडाखोड केलेले आहेत, त्या पूर्ण रद्द झाल्या पाहिजेत. जरांगे काय म्हणतो की मराठा हा शेतकरी आहे आणि शेतकरी आहे तो कुणबी आहे. अरे बाबा, मराठा किंवा ते एवढंच नाही तर शेती करणारा कोण नाहीये. ओबीसी सोडून ते दुसऱ्या कोण नाही. मारवाडी आहे, ब्राह्मण आहे, अमिताभ बच्चन शेती आहे, सलमान खानला शेती आहे, म्हणजे ते ओबीसी येतात का? प्रश्न असा आहे, चुकीचा आहे. शेती करणं म्हणजे काही सर्व ओबीसी असं नव्हे. मराठा जात वेगळी आहे. मराठा जातीपुरतं त्यांनी जे आरक्षण त्यांना दिलं 10%चं, मुख्यमंत्री साहेबांनी शपथ घेऊन शिवरायाची शपथ घेऊन त्यांना आरक्षण दिलं 10%चं. म्हणजे 10%चं आरक्षण दिल्याच्या नंतर
का तुम्ही त्याच्यावर थांबत नाहीयेत? का तुम्हाला म्हणजे ओबीसी मध्येच यायचंय का? ओबीसी मध्ये तुम्हाला मिळणार कदापि नाहीये. तुमच्या तिघां पिढ्या जरी गेले तरी ओबीसी मध्ये मिळणार नाही आणि आम्ही मिळू देणार नाहीये. त्यांच्याच एका मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही सख्या सोयऱ्याचे मागायला लागलेले. सख्या सोयऱ्याचं हे कायद्यानं टिकत नाही. त्यांचेच मंत्री महाजन साहेब संकट मोचक हेच बोलले. खरं म्हणलं ते खरं बोलले. ते खरं बोलले. त्यांचं म्हणणं खरं आलं की जे काही तुम्ही सगळ्या सोयऱ्याचं म्हणता हे टिकणार नाही म्हणजे कोर्टामध्ये उद्या. ते ओबीसीचे नेते सर्व कोर्टात जाणार या केसवर, टिकणार नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला तसं कशाला द्यावं, तुम्ही आग्रह करू नका, सरकारला भेटही करू नका, अशा प्रकारची भूमिका त्या महाजन मंत्री साहेबांनी सुद्धा मांडली. त्यांना ते नाही झालं. आमचे सगळे सोयरे, आमचे लेकर बाळ ओबीसी काय वांज आहे का? ओबीसी लेकर भाव नाहीत का? अरे तुम्ही तर राज्यकर्ती जमात असलेली त्या भावानो. मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ नका म्हणत नाहीत. मराठा समाजाच्या विरोधामध्ये ओबीसी नाही, परंतु मराठा तुम्ही आता सगळे ओबीसीच्या विरोधामध्ये जाऊ लागलेलं आहे, ते चांगलं नाही. हे जातीय समीकरण हा जरांगे पूर्ण महाराष्ट्रामध्ये बिघडू पाहतोय आणि म्हणून सरकारनं त्याला ताबडतोब बंदिस्त केलं पाहिजे, त्याला थांबवलं पाहिजे. नसता उद्या तो जर 12% जर मराठा समाज घेऊन येत असेल तर ओबीसी समाज 60% आहे. 60. मग 12 कुठं आणि 60% कुठं? 12% मराठा आणि 60% ओबीसी कुठं गणित लागणार आहे? आणि म्हणून मित्र हो, आज ओबीसी मध्ये आज 372 जाती आहेत. त्या 372 जाती एवढ्या गरिबी मधल्या आहेत. आज एवढा गरीब. आज तुम्ही बघा कुंभार कसा आहे, लोहार बघा, सुतार बघा, बारा भोलतेदार बघा, भटके विमुक्त सगळे बघा, गौरी गोसाळे बघा, ते डमरूवाले बघा, त्या ह्याच्यावर दोरीवर नाचकाम करणारे ते बघा, ते ओबीसी मध्ये आहेत. आणि यांना जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण देऊ लागले घटना स्थापने करायच्या वेळेस, त्यावेळेस यांनी सांगितलं की आम्ही पाटलं माणसं आहोत, आम्ही देशमुख आहोत, आम्हाला त्या मागासवर्गीयाच्या लाईन मध्ये का नेताय? आम्हाला नकोय, आम्ही घेणार नाही. मग आताच का तुम्हाला कळलं रे बाबा? का तुम्ही असं आता बोलता? का समाजामध्ये तेढ निर्माण करता? हे चुकीचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस पंजाबराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की स्वतः विदर्भामधला जो मराठा आहे ते मराठा, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही मागासवर्गीयच आहोत, आम्हाला कुणब्यामध्येच पाहिजे, ओबीसी मध्येच पाहिजे. म्हणून त्यांना त्या विदर्भामध्ये त्यांना कुंडी मराठा म्हणून दिलं गेलं. त्याची कॉपी करून पाहतायत. हे असं कसं चालतंय? असं कसं होईल? तुम्ही नको म्हणलेले त्याच वेळेस पंजाबराव देशमुख औरंगाबादला आले, मराठवाड्याच्या सगळ्या पाटलांना देशमुखाला बोलून घेतलं, त्यांच्याबरोबर चर्चा केली. परंतु त्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही मागासवर्गीयाच्या लाईनला बसू शकत नाहीत. ही ओबीसी मागासवर्गीय आहेत, हे खालचे आहेत आणि या खालच्या लोकांमध्ये आम्ही बसू शकत नाहीये, म्हणून आम्हाला नको. त्याच्यावर सांगितलं. हाथ